ज्ञानोबा म्हणतात आम्हाला आश्रय देणारं दैवत श्रीमंत निवृत्तीनाथ दादा आहे. आता न ऐकलेलं सांगतो. निवृत्तीनाथ दादांना जे ज्ञान मिळालं ते आदिनाथ, मथेंद्र, गोरक्ष, गहेणी. गहेणी नवनाथांच्या यादीत नाहीत. गहेणीनाथ हे 84 सिद्धातल्या यादीतले एक सदस्य आहे. गहेणी कठीण अवघड गुज्ज न कळणार असं ज्ञान ज्यांच्याकडे ते गहेणी. हे ज्ञान मिळालं कुठे? अनुपमशिला. ज्ञानाचं नाव काय? शांभवाद्वैत. परंपरा कोणती? काश्मीरी शैवागमन. आणि या परंपरेचे ज्ञान ओमेला मिळालं म्हणून बुवा लोकांचा कर्मटपणा शिथिल व्हावा, स्त्री परमार्थात असावी का नसावी हा अतिरेक कृपया येणाऱ्या काळात करू नये अशी माझी प्रार्थना आहे तुम्हाला. बहिणाईंच्या फडावर स्त्रीचं कीर्तन नाही, मुक्ताईकडे कीर्तन नाही, आणि गप्पा मात्र राजकारणात, शिक्षणात, पुरोगामित्वाच्या, परिवर्तनाच्या, सेक्युलरपणाच्या. कित्येक सभा, कित्येक मीटिंग मी माझ्या जीवनात 48 इयर अनुभवल्या. 48 वर्ष सगळं तोथांड आहे, काही अर्थ नाही त्याला. समानता म्हणणारा एखादा तरी नेता रस्त्यावर पाल ठोकणाऱ्या, गरिबीत जीवन जगणाऱ्या लेकीबरोबर आपल्या राजयुवक पुत्राचं लग्न लावतो काय? बोला ना. पण समानतेच्या नावाखाली मात्र समान व्हायला हवाय. तुझे भाषण ऐकून कंटाळा आला आता. हे पखावज वादक आहेत, तुमच्या हातात कणिक तिंबलेली आहे का जवळ? ती हात घ्यान वर करा. समानता समानता. मग पखावाजाचं तेही कातड आहे, हेही कातड आहे, चरम आहे. मग ही कणिक पखवाजाच्या पुढील लावली तर चालेल का? व्यंकटराव नाही चालणार का? कातड तेच आहे, चर्म तेच आहे, पण व्यवस्थापन स्वतंत्र आहे. म्हणून चातुर्वर्ण्य माना सृष्टम गुणकर्म विभागशः हे व्यवस्थापन आहे, जातीय प्रकरण नाहीये. विठाल विठाल विठाल. गीतेतला धर्मशब्द कर्तव्य वाचक आहे. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था ही अवस्था राहावी म्हणून आहे. पण त्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा नाथ पंथातून निर्माण झालेल्या वारकरी संप्रदायाने बंड पुकारलं. हे प्रागतिक पण पुकारलं, परिवर्तनाचा अजेंडा पकडला आणि ध्वज खांद्यावर घेऊन असे तो हिमालयापर्यंत परिभ्रमण केलं. आणि त्यात वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ पंढरपूर नाही, पैठण, सासवड, मुक्ताई नगर नाही, आळंदी पण नाही. वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ आहे त्रिअंबक. तुम्ही शास्त्री आहे, तुमच्या समोर सांगतो. अंबक म्हणजे स्त्री शक्ती. ब्रह्मा आणि सावित्री, शंकर आणि पार्वती, विष्णू आणि रमा हे तिघजण एकत्र राहतात म्हणून त्या तीर्थातल्या लिंगाचं नाव त्रिअंबक. रामचंद्र त्रिंबक आहेत. कशावरनं सांगतो? शिवानं रामचंद्राला त्रिंबक चाप दिला, धनुष्य, म्हणून त्रिंबक. तिसरं कारण, रामाला 3 आई आहेत, माता आहेत. एक कौसल्या, एक कैकई आणि एक सौमित्रा. या 3 आहेत अंबकजाच्या. असा जो तो त्रिंबक. म्हणून रामचंद्र त्रिंबक आहे. आणि त्या तीर्थाचं नाव त्रिकंटक नगर आहे. ऐकता ना तुम्ही? अरे माना फिना हलवा जरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्रिकंटक नगर आहे, त्रिकंटक नगर. तिथे एक तीर्थ आहे कुशावर्त. कुश नावाचं गवत आहे, जसं दर्भ नावाचं गवत आहे. त्या गवतानं पाणी आवरलं त्यामुळे त्या कुंडाचं नामकरण भौगोलिक झालं कुशावर्त. तिथे एक पर्वत आहे आणि त्या पर्वतातलं तुमच्या पाठातलं नाव आहे ब्रह्मगिरी. माझ्या अभ्यासात जरा वेगळं आहे. त्याचं नाव कौलगिरी पर्वत आहे. दत्तात्रय आणि परशुरामजी एकत्र आले आणि परशुरामजीला विद्या शिकायची, अद्वैत विद्या. शिकवणार कोण? दत्तात्रय. जागा निवडली त्रिंबक तीर्थ क्षेत्र गुरुपीठ. जागा अनुपमशिला, नाथ संप्रदायाचा उदय आणि विस्तार. ज्ञान द्यायचंय परशुरामाला, देणारे दत्तात्रय, पण परवाना मागितला ब्रह्मदेवाला. आणि सृष्टी उत्पत्ती करता प्रजापती आहे.
आम्ही हे काम करावं का? ब्रह्मदेवाने कौल दिला, मान हलवली, यस करा असं म्हणाले. म्हणून त्या पर्वताचं नाव आहे कौलगिरी पर्वत. अशा पर्वतांच्या रांगेत आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबक या तीर्थाचा समावेश आहे. आणि तिथे विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ दादा राहतात. नाशिक महाराष्ट्राचं नाक आहे म्हणून नाशिक आहे, नाशिक आहे. आणि तिथून संप्रदायाचा उगम आणि विस्तार आणि उदय, क्षमा मागतो, नाथ संप्रदाय आपला उद्गाता, नंतर संस्थान, नंतर मठ, नंतर संस्था, नंतर फळ, निर्माता नाथ विठ्ठल विठ्ठल या नाथपंथातही 12.5 पंथ आहेत. त्यातले 12 नाव आहेत, काही 4-5 माझ्या लक्षात आहेत. रिद्धिनाथी, आय्यनाथी, सीतानाथी, संतोषनाथी, पागलपंथी, नटेश्वरी आणि गजकंथड हे नाव आहेत. आपल्या बुवांनी किलूचं टाळं छटाकावर आणले वाजून वाजून. पण आदिनाथ गुरु, वाटमीन आदिनाथ गुरु जर कोणी विचारलं, आदिनाथ हे अँटीबायोटिक झालं एखाद्या डोलो किंवा पॅरासिटामॉल सारखं, पण कंटेन्स घटक. तुम्ही वारकरी आहेत आदिनाथ परंपरेतले, मान्य भाऊ, पण त्यातून कोणत्या घरातले चिंतनी विषय आहे ना, तुम्ही त्यातून कोणत्या शाखेचे, 14 फड आहेत, तुम्ही त्या फडाला कुठे कनेक्ट, हे जसं तसं. आळंदीला अनेक संस्था आहेत, तुम्ही कोणाचे प्रमाणित, हे जसं तसं. देगलूरकर, अंमळनेरकर, चातुर्मासे, कुकुरमुंडे हे मठाधिपती आहेत, फडकरी नाही. मला जे स्फुरलेले अभ्यास करून ते बिनधास्त बोलतोय मी, ते संस्थानिक आहे. आणि आमच्याकडचे महंत गडाधिपती आहेत, फडकरी नाहीत. विठाला विठाला हा फडाच्या अंतर्गत संस्थान आहे. म्हणजे मास्टर ऑफ माइंड कोण आहे? तो फड आहे, फड. या फडाचा उद्गाताच नाथ आहे. मग या आदिनाथात आपण दर्शनी की अवघड? आदिनाथ गुरु झालं काम सकळ सिद्धाचा, आदिनाथ उमा बीज प्रगटले. पण आपण दर्शनी की अवघड? 2 प्रकरण आहेत. दर्शनी म्हणजे ज्याच्या कानाला छेद देऊन कान चिरा उतरलाय, म्हणजे त्याच्यात कुंडल घातलेत, कानात रिंग घातली आहे, त्याला दर्शनी म्हणायचं. आणि ज्याच्या कानाला छेद दिलेला नाही त्याला अवघड म्हणायचं. मग अनुपम शिलेवरनं गहिनीनाथाकडनं आपल्यापर्यंत मिळालेलं तत्वज्ञान हे दर्शनी की अवघड? याचं सरळ उत्तर आहे अवघड. अवघड. या अवघड तत्वज्ञानाला काश्मीरी शैवागमनाची साथ घालत शिवाला आराध्य मानून पण कृष्ण उपासना करणारं एक घर आपे गावात उदयाला आलं. त्या घराण्याचं नाव जावळे. मी तुम्हाला वेगळंच देणार आहे. सगळ्यांच्या पाठातलं कुलकर्णी उपाधी आहे, उपनाव जावळे. पुरावा श्रद्धे हरिभाऊ महाराज पाटील, पुरावा श्रद्धे निवृत्ती महाराज वक्ते आभा. विठाल विठाल. आणि विष्णू महाराज गुरुजी कोल्हापूरकर. जावळे आडनाव, जावळे. क्षमा मागतो, कित्येक तुम्हा लोकांना आडनावं माहितीत, कुळ्या माहिती नाही. आरडाओरडा करताय तुम्ही लोक, पण कुळी माहिती नाही तुम्हाला, गोत्र माहिती नाही. जनरल आहे काश्यप गोत्र, माहिती नाही म्हणून. पण नेमकं आपलं कोण आहे हे कळलं पाहिजे. ज्याला कुलदैवत माहिती नाही त्याने खंडेराया मानावा, ज्याला कुलदेवी माहिती नाही त्यांनी तुळजापूरची मानावी, आणि ज्याला गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप सांगावं. पण ज्ञात्या लोकांकडनं आपल्या कुळीचं काय हे समजावूनच घ्यावं. ग्रंथ सांगतो शास्त्री, तुम्ही फिलॉसॉफर आहेत. ग्रंथाचं नाव ब्राह्मणोत्पत्ती मार्तंड ग्रंथ. विठाल विठाल विठाल. मी ना प्रयत्नाने इथपर्यंत आलेलोय. मी अत्यंत दारिद्र्यातला होतो, अत्यंत गरीब होतो. म्हणजे हलाख्याची परिस्थिती. मी 10वी नापास होतो. मुक्तचं BA केलं, मग MA केलं, आणि मग मला कालिदास युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू उमा वैद्यांच्या हाताने थिसेस लिहिल्यामुळं डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट मिळाली. संशोधनाने करता येतं. प्रयत्नांती परमेश्वर. एका कीर्तनात एका पखावज वादकाला मी म्हणालो
तुझा हात अतिशय गोड आहे, तुला मला जावाई करावं असं वाटतं. व तो पण उदंड स्वभावाचा होता. तात्काळ उठला आणि म्हणाला, तुम्हाला मुलगी आहे काय? म्हणलं हो, तो प्रॉब्लेमच आहे. तो माझ्यापेक्षा पुढचा, तो म्हणला अजूनही मी थांबतो, पुढे काय? म्हणलं प्रयत्न आणती परमेश्वर. मला मुलगी नाही, तुम्हाला कोणी सांगितलं मला मुलगी आहे? विठाला विठाला विठाला. निवृत्तीनाथ दादांना त्या काळातल्या दिग्गजांनी विचारलं, महाराज हे हल्लीच्या काळात काय झालंय, बुवा लोकांना वेड लागलंय, जरा M.Com LLM झाले की पाश्चात्य तत्ववेत्यांची नावं कीर्तनात घेतात. माझं म्हणणं आहे ते काही फार संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या पासंगाला पुरत नाही. उदाहरणार्थ तुम्ही तो नॉस्ट्राडेमस नावाचा तत्ववेत्ता आहे ज्योतिषातला, हे जे उच्च शिक्षित लोक आहेत मास्टर डिग्रीवाले त्यांना माहिती आहे. नॉस्ट्राडेमस माझ्या दृष्टीने तो नापास आहे. मग पास कोण आहे? नाथराय. नाथराय असं म्हणाले, पृथ्वीवरती दादा वारा सोसाट सुटेल. पुढचा ऐका, बहिणी भावाचा विवाह लागेल, 6 वर्षाची कन्या गरोदर राहील. पुढचं प्रकरण ऐका, 18 प्रकट जाती एके ठिकाणी जेवतील. आज हे प्रकरण झालं की नाही? एक लोहगोल फुटेल, पृथ्वीचा विध्वंस होईल, धर्म लयाला जाईल, वर्णाश्रम शिथिल होईल, व्यभिचार वाढेल. हे लिहिलं तेच होतंय. म्हणून आपल्याकडं तुमच्याकडं ग्रीक नावाच्या शास्त्रज्ञानं इलेक्ट्रॉनचा शोध लावला. तुमचं विज्ञानवाद्यांचं मत आहे, माझं नाही आहे ते मत. माझं मत आहे तो अग्नी पाण्यात आहे. ज्ञानोबराय म्हणाले मंथन करा, प्रज्वलित होईल. दादासाहेब फाळक्यांनी सिनेमाचा शोध लावला, हे तुमचं मत आहे. माझंही मत आहे, मी विरोधातला नाही. पण दादासाहेब फाळक्यांच्या आधी 11व्या-12व्या शतकात ज्ञानोबराय तंतुपट्ट बर का आणि चित्रपट हे प्रकरण मांडताना मनोरूपी पट फाटे संसार चित्र उमटे. विठाला विठाला झाडे लावा झाडे जगवा. तुम्ही आत्ता भाषण ठोकायला लागला. संतांनी त्याच काळात दिलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. पुढचा ऐका, वनचरा सहित अंडरलाईन. त्यांनाही प्राधान्य दिलंय. बोर्ड आत्ता आहेत रस्त्यावर, वनचरांना आपला जीवलग माना. आत्ता संतांच्या एवढं पुरोगामित्व, परिवर्तन, प्रगल्भता, प्रबुद्धता आणि आत्मकल्याणाचं व्यवस्थापन जगाच्या अन्य पथावर कुठे पाहायला मिळत नाही नाही नाही. डार्विनचं मत आहे की मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही. डार्विनचं मत आहे. डार्विनच्या मताशी आपण सहमत नाही. तुमच्या कृपेनं मी चैतन्य महाराज, जयवंत महाराज पुणे विद्यापीठासारख्या, टिळक विद्यापीठासारख्या विद्यापीठात सेमिनारला तास गेलेलो आहे, अजूनही जातो. त्यामुळे एक समीक्षा लागते, एक स्टेप बाय स्टेप विषय लागतो. नाही तर कोणतंही प्रमाण आलं की संसार दुःख मूळ आणि आम्ही वैकुंठवासी, कंटाळा लोकांना द्या. तेच घोळून चौकडा म्हणायचा. अरे काही नवीन द्या लोकांना, लोकांचं घेतोय आपण. पद्मपुराण असं सांगतं, लोकांचं घेऊन आपल्याला देता नाही आलं तर श्वेतकुष्ठ होतो. कोणता होतो? श्वेतकुष्ठ म्हणजे पांढरा कोड फुटणे. विठ्ठल विठ्ठल. डार्विनचं मत आहे पुन्हा जन्म नाही, पण आद्य शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम. या अर्थी जन्म आहे, मृत्यू आहे, संस्था कंप्लेट. आद्य शंकराचार्य सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की जो जातो तो येतो. गुरुजींच्या जुन्या मालिकेत भाऊंनी काही प्रकरण प्रकाशित केले. त्यात असं लिहिलंय, जो खाटल्यावर आला तो ताटल्यावर जाणार आहे. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. जगातलं अंतिम सत्य 2 प्रकरणात आहे. एक श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यं जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्मसत्य एक बाजू आणि जगातला अजून एक सत्य, त्याचा मृत्यू. या पथाला कोणी टाळू शकत नाही. इथं
उपजल्या पिंडा मरण सांगाते. उत्तरार्ध उपजते मरते चवेची ते. दर्शक तो ती ते हे अव्याकरणमधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम भेषजमपत्य सहितम त्रयमिदं कृतम वरम न कृतम. व्याकरणाभावी ओरडणारा बुवा जगणारा मानावा. विठ्ठल विठ्ठल. हा पिंड उत्पन्न झाला की उत्पन्न होणं मरणं त्याचं बरोबरच आहे. म्हणजे प्रमाणपत्र एखादी वस्तू आपण घेतल्यानंतर ट्रेडमार्क पाहतो की नाही. समजावं ज्या दिवशी शिक्का पडलाय त्या दिवशी त्याची उत्पत्ती आहे आणि त्या दिवशी त्याचा लय आहे. तसंच जीवाचं आहे. ज्या दिवशी उदयाला आला त्या दिवशी प्रमाणपत्रच घेऊन आलाय की तुझं जाणं पक्क आहे. आता हेच म्हणणं ज्ञानोबा यांचं ज्ञानेश्वरीत आहे. उपजे ते नासे स्वरात नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. आवाज वाढू नका यार. परिभ्रमे काय होतं गोंगाट आणि अक्षर स्वच्छ कळत नाहीत. आपल्याकडे ते तमाशासारखं सुरू झाले. विको वाढवल्याशिवाय मजाच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मी माईक जवळ कधीच गेलो नाही. त्याचं कारण सांगतो. मी ज्यांच्या ज्यांच्या जवळ गेलो त्याचा त्रास झाला. मला आमच्या ठाकूर बुवांचं फॉर एक्झाम्पल स्वप्न पडलं आणि त्याने मला स्वप्नात बोध केला. पहाटे 4ला दशमीच्या दिवशी उठ म्हणाले. का? माईक जवळ जात जाऊ नको. म्हणलं कारण काय? ते म्हणाले एरती माईक. ती काही चाटायला कुल्फी आहे की आईस्क्रीम आहे? त्या स्पीकरवाल्याला शेंगे पाटील माहित नाही की याला छिद्र किती आहे. त्याच्यात अनेक बोलणाऱ्यांच्या थुंकीच्या इफेक्टानं जंतूंचा इफेक्ट किती आहे. त्याला काही लिक्विड लावून धुतल्या जात नाही ऐकता ना. आणि त्याला अँटीसेप्टिक केल्या जात नाही. मायक्रोस्कोपीतनं पाहूनही सापडत नाहीत असे सूक्ष्माती सूक्ष्म जंतू या छिद्र्यात आहेत. त्यामुळं या छिद्र्याला काही होऊ नये या छिद्र्यांच्या पासून लांब राहिलं. जे बुवा माईकच्या जवळ बोलले त्यांना घशानं पकडलंय. स्वर्णलिका खराब झाल्या. जगन्नाथ अण्णापासून संदीपानदादा पाटलांच्या पर्यंत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते विकासानंद महाराज मिसाळ पारनेरकर. त्यामुळे त्याचं आपलं अंतर असलं पाहिजे. लोकांना ऐकू जाण्या इथपर्यंत माईक ठीक आहे. त्याची फार काही आवश्यकता नाही. पंढरी बुवा उद्धवजी मला छान मदत करतायत त्यांना मी धन्यवाद देतो. उद्धवासारखा ज्ञानी असल्यावर आणि पांडुरंगासारखा उभा असल्यावर मोहित्यांच्या घराण्यात आज हा कीर्तनाचा अमृत योग आलेला आहे. उद्या परवा निवांत वाजवा. एकांतात गेल्यावर लक्षात आलं की वाजवा. माऊली म्हणाली उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. उदाहरणार्थ आता 12ला 10 कमी आहेत. आज रात्री 12ला 10 कमी असणार आहेत आणि उद्याही 12ला 10 कमी असणार आहेत आणि उद्या रात्री पण 12ला 10 कमी असणार आहेत. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हे राहणारच आहे. संतांनी देवाला प्रार्थना केली. किती वेळा जन्माया
वा आयुषा मला पूर्ण शिकवले विठाल विठाल वा छान. जीव अंतिम टप्प्यात कंटाळणारच ना, तुमचा असू माझा असू. मी तर प्रामाणिकपणे सांगतो, आत्ता सोपान काका कीर्तनाला तारीख घेण्याचं भय वाटायला लागलं. या टोकाचे त्या टोकाला, अरे तू देशील पण शरीर तर हेच आहे ना. लोक मला म्हणतात आता काय तुम्हाला फोरच होणार आहे. अरे पण बसणारा मुर्दा तर तोच आहे ना गाडीत.
दुःख आहे की नाही? 8 दिवस तुम्ही मुंबईची चक्कर मारली तर म्हणता अंग दुखायला लागलं. या टोकाची त्या टोकाला जाणं कठीण आहे. प्रत्येक क्षेत्रात माणसाला थांबण्याची भूमिका कळली पाहिजे, राजकारणापासून ते परमार्थापर्यंत. मला 2 माणसं आवडली, आता त्यांचं नाव मी इथे घेतो मोकळ्या मनानं. म्हणजे शरीर धड असताना सुद्धा देवगडच्या भास्करगिरी महाराजांना उत्तराधिकारी निवडला. आणि अजूनही स्ट्रॉंग असूनही माझे मित्र नामदेव शास्त्रीजींनी उत्तराधिकारी निवडला. माणसाची लोलुपता आणि माईकता एक दिवस सांगून नाही, आचरणात समाप्त झाली पाहिजे. मला आता कीर्तनाचा खरं सांगतो कंटाळा आलाय. मी 4 आता रामराव महाराज डोकांच्याकडे ते माझे गुरुबंधू बसलेत. मी 7 दिवस श्रीमद भागवताची चर्चा केली. काही नाही, सेंथा नाही, फेंथा नाही, कॉच नाही. एक तबल्यावाला, एक पेटीवाला. एवढ्याला टाळावाली पाहिली की मला भीती वाटती कथेत. त्याची टाळाटाळ करतो मी. त्याला कसं लयकारीने हळूवार असलं पाहिजे. वाजवणं हे नजाकतीच्या अंगाचं, लवेला चाटीला हळूवार. नाही तर नको तिथे आघात करून, ते आघात सहन करून करून एकोस्प्रिंट सुरू झाली आम्हाला, रक्त वितरण्याची गोळी. दादांचं वचन असे, जे जे आले ते ते जाणार आहेत. उपजे ते मरे, मरे ते ते झुरे. उपजे ते मरे, मरे ते ते झुरे. उपजे ते मरे हे फायनल झालं. आता जे जे आले त्यांना जायचे. तुम्ही सगळेजण आपल्या डायरीच्या स्मरणार्थ शेवटच्या पानावर लिहून ठेवा, आपले जाणे पक्के आहे. हे वाक्य लिहा. त्या स्वामींचं कसं वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं माझं वाक्य लिहाय शेवटच्या पानावर, आपले जाणे पक्के आहे. फक्त कधी हे तुम्हाला निमंत्रण आल्यावर कळेल. जाणं पक्क आहे. भाऊ तुमचं काय माझं काय, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर थोरते. बडे बडे आले, बडे बडे गेले, दिग्गज आले दिग्गज. ईश्वराचे अवतार सुद्धा त्यांना थांबावं लागलं कार्य झाल्यावरती. म्हणून उपजे ते मरे इथपर्यंत कळलं. पण पुढे प्रकरण शास्त्रीजी जरा अवघड आहे, क्रिटिकल आहे, गुंतागुंतीचं आहे. म्हणजे 85 वर्षाचं वय व्हावं, त्यात कोरोना व्हावा, त्याच्यात मधुमेह, त्याच्यात पुन्हा रक्तदाब, त्याच्यात पुन्हा अटॅक. त्यातून जसं पेशंट सुधारणं जरा अवघडच प्रकरण असतं, तसं भारतीय सारस्वतांच्या महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयाची अर्थसंगती लावणं क्रिटिकल प्रकरण अवघड आहे. ते ढोबळ झालं. उपजे ते मरे कळलं, पण मरे ते ते झुरे म्हणजे काय? मेल्यावर झुरणं पण कुठं शिल्लक राहतंय? तर इथं काही बुवा चुकून 4 वाक मांडतील. चुकून यावत जीवम सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य षष्ठी तत्पुरुष पुनरागमनं कुतः. हे 4 वाकाचं मत आहे शेंडगे पाटील. 4 वाक हे नास्तिक मतवादी नाही आहेत. 4 वाक, वाक म्हणजे वाणी, आपल्या वाणीनं 4 जणांना पूर्ण उरणारे, एकाच तोंडानं 4 जणाला. याला दृष्टांत देतो मी.
अयोध्या जन्मभूमी प्रकरणाच्या न्यायालयीन कक्षेत जेव्हा 7 न्यायाधीशांच्या मध्यभागी रामभद्राचार्यांना बसवलं, तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु रामानंदाचार्य, प्रज्ञेचे चक्षु त्यांना, ते रामानंदी विशिष्ट अद्वैती सिद्धांतात त्यांचं आपलं नातं जुळत नाही, पण आचार्य परंपरेत वैष्णव आहेत म्हणून त्यांना प्रणाम आहे. त्यांच्यासारखी विद्वत्ता नाही. श्रोते हो, त्यांनी 7 न्यायाधीशांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊन घटनेच्या मसुद्याप्रमाणे इंडियन पिनल कोड घटनेच्या एका नियमाप्रमाणे शांत केलं. आणि मग राम जन्मभूमी न्यासाचा विजय न्यायालयीन कक्षेत झाला, विषय मिटला. एकच व्यक्ती 7 जणाला उरला, असा एक विचारवंत आहे, त्याचं नाव चार्वाक आहे. किती लोक आले तरी आपल्या वक्तृत्वाच्या शैलीनं तो त्यांना जरा सुद्धा मागमूस लागू देत नाही. त्याचं नाव चार्वाक. ते नास्तिक नाहीत. पण नास्तिक कोण? नास्तिको वेद निंदकहा, वेदानुमोदित आणि वेद याची निंदा करणारी जी अवलाद आहे ते नास्तिक आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्यात काही बुवा आहेत आपल्या संप्रदायात, त्यांना प्रभाकर जमत नाही, पंचदशी जमत नाही, तर्कसंग्रह जमत नाही, ब्रह्मसूत्र नको, संस्कृत कशाला पाहिजे, हे पुरोगामींची लागण झालेली अवलाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे असे अज्ञानी मला भेटले की त्यांना मी सांगत असतो, तुम्ही पाणी घेत जा आधी, गुळणा करायला, डोळे धुवायला. एमएड झाला म्हणजे शहाणा झाला काय तू? संतांच्या वाङ्मयाचा अर्थ स्फुरत नाही. मी प्र.ल. गावडे ऐकलेत, प्रण जोशी ऐकलेत, V.A. कुलकर्णी ऐकलेत, डॉक्टर श्रीवा आत्रे ऐकलेत, कुलगुरू शिवाजीराव भोसले ऐकलेत, डॉक्टर रामचंद्र देखणे ऐकलेत, मी यशवंत पाठक ऐकलेत, मी मनमाडकर ऐकलेत, जगन्नाथ अण्णांना ऐकले, धुंडा महाराजांना ऐकलंय, या सगळ्या लोकांना ऐकलंय. ग्रेट फिलॉसॉफर, मोठी माणसं महाराज. पण त्याने त्यांच्या तोंडाने त्यांचं मोठेपण जगात सांगितलंच नाही. त्याचं कारण आहे आपल्याकडं, पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्तिकांनी न ऐकावी. तरी लोक पत्रिकेत सांगतात ते जरा अक्षर लिहिताना तुमच्याकडनं चूक झाली आहे, मला तुम्ही परमपूजनीय लिहिलं नाही. लिहिलं असतं पण तुझं आचरण चांगलं नाही. विठ्ठल विठ्ठल.